हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? होप करते खूप छान, आनंदी, मस्त असाल. तर आजचा व्लॉग परत एकदा मी स्टार्ट करते. तर आजचा व्लॉग रुटीन व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करते. तर इथं वाजले होते सकाळचे 7:30. तर 7:30 वाजता मी चिवला टिफिन करत होते इथे. तर तिला केली होती मी बटाट्याची भाजी आणि इथे बघू शकता तुम्ही तिचं आवरत होती ती. पण मी म्हटलं थोडंसं आवरू द्या, तिला पण सवय लागली पाहिजे. पण तिला काही जमतच नव्हतं. म्हटलं चला उशीर होतोय. तर त्यामुळे मीच परत आले तिच्याजवळ. तिला सॉक्स एक तिने घातलेला होता सॉक्स, परत मी एक घालून दिला. त्याच्यानंतर टाय पण तिला लावता येत नाही. बाकी सगळा ड्रेस तिनेच घातला होता. बेल्टसुद्धा तिने लावलेला होता, कारण तिला पहिल्या दिवशी काहीच जमत नव्हतं. हा दुसऱ्या दिवशीचा ड्रेस आहे, जो तिला युनिफॉर्म भेटल्यानंतरचा. सेकंड दिवस आहे, पण तिला तिचं पूर्ण युनिफॉर्म घालता आलं पाहिजे. मुलांना पण सवय लागली पाहिजे. त्यामुळे मी तिला तिचं आवरू देते, कारण मला पण भरपूर कामं असतात. छोटी मुलगी पण मला खूप परेशान करत. त्यानंतर लगेच मी तिच्या पोनी घालून जायला लागले होते. तिला फर्स्ट डेच्या दिवशी मी घातल्या होत्या, तर सगळ्यांना खूप आवडल्या होत्या. शाळेत पण तिला म्हणजे रोज घालून ये म्हणून सांगितलं प्रिन्सिपल मॅडमने. तर ती म्हणते, "मम्मी आवडले सगळ्यांना, तर मला पोनी घालणे." तर पहिले तिला आवडत नव्हते, नको म्हणत होती, "माझे केस दुखतात," असं तसं. म्हटलं, "घाल, छान दिसते तू." तर मग तेव्हापासून घालायला लागली. तिला मॅडम, टीचर वगैरे पण बोलल्या की छान दिसते, म्हणून ती घालत होती. आणि माऊचं बघा तुम्ही कसं करते ती, नुसते आम्हाला गोल गोल फिरत होती. आम्ही बसलेलो होतो, तर ते सोफ्याच्या मागून येऊन परत गोल फिरत होते आम्हाला. तर अशीच तिची मस्ती चालत असते. बाकी माझी चिऊ जी आहे ना, मोठी मुलगी, ती खूप समजदार आहे. खूप समजून घेते ती मला. प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करते. प्रत्येक गोष्टीत म्हणते, "मम्मी तू कर ना, कर ना मम्मी," असं तसं तिचं चालू असतं. मी आता 2-3 दिवस झाले व्लॉग्स पण एडिट नाही केले, म्हणजे शूट नाही केले. तर तिचं चाललं होतं, "मम्मी तू स्टँड कशाला आणून ठेवलं? तू व्हिडिओ बनवतच नाही," असं तसं. तर आमच्या गप्पा चालल्या होत्या आज. तर मी ती ती सांगत होती, "मम्मी आज कसं काय व्हिडिओ बनवतीये?" म्हटलं, "बनवते. तुला तुझी इच्छा आहे ना," म्हटलं, "बनवायची, तर बनवते." म्हणती, "मी तुला परेशान नाही करणार, बनव म्हणे व्हिडिओ," असं तिचं चालू होतं. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर मी लगेचच देवपूजा वगैरे केली. देवपूजा इथे चालूच होती. ही बघा कशी बसली होती माझ्याजवळ. हिचं ना म्हणजे एक असं झालेलं आहे, की मला अर्ध लक्ष तिच्यावर द्यावं लागतं आणि अर्ध लक्ष कामाकडे द्यावं लागते. का तर ती तुम्हाला पुढे सांगतेच मी. आणि इथे माझी देवपूजा चालली होती, तर इशूला पण म्हटलं देव म्हणजे पाया वगैरे पडून घे, म्हणजे तशी ती रोजच पडते जाताना. या मन खायला. चला मस्त नाश्ता करून घेतो आम्ही. नाश्ता करायचा ना. भाजी पोळी काय. त्यानंतर मी इशूला शाळेत सोडून आले आणि शाळेत सोडून आल्या-आल्या लगेच त्या इशूच्या आजीने मला आवाज दिला वरती, की "हे भाजीपाला घेऊन जा" म्हणून. तर माहीत नाही, माझ्या सासऱ्यांनी आणला असेल कुठून शेतामधून, तर तो दिला मला आणि मी तो स्वच्छ करून पाण्याने एकदम छान धुतला. कारण शेतामध्ये आता तुम्हाला तर माहिती आहे पावसाळा आहे, त्यामुळे छान भाजीपाला मी धुवून घेतला आणि इथं असं थोडंसं पाणी निथरायसाठी त्याला एका कोरड्या कपड्यावर टाकून ठेवलं, म्हणजे मी थोडंसं काम तर ते वाळून जाईल. त्यानंतर मी फ्रिजमध्ये ठेवेल त्यामुळे. त्यानंतर लगेचच 2 दिवस झाले हे कपडे बाहेर मी वाळू घातलेले होते, कारण खूप पाऊस चालू आहे आमच्या इथं सिल्लोडला. जे कोणी असेल त्याला माहीत असेल, तर खूप पाऊस चालू आहे इकडे पण आणि कपडे वाळतच नाहीये. त्यामुळे मी गॅलरीत वाळू घातले होते 2 दिवस झाले, तर ते पण आज काढून घेतले, कारण छान वाळले होते ते. त्यानंतर ही माऊ वरती गेलेली होती, तिला खाली घेऊन आले आणि इथे बघू शकता ती कशी परेशान करते. त्यानंतर जे काही रात्रीचे आपले वल्ले कपडे असतात, आता ज्यांच्या घरात लहान लेकरं आहेत त्यांना माहीतच असेल, की जे लेकरं सू वगैरे करतात झोपीच्या ह्याच्यात रात्रीचे, तर ते कपडे वाळत नाही. एक तर पावसाळा लागला, त्यामुळे मी बाहेर ते कपडे आधी वाळू घातले. म्हटलं आपले कपडे जोपर्यंत धुणं होत नाही, तोपर्यंत हे गोधड्या वगैरे वाळून जातात. आणि माझं हे रोजचंच आहे, डेलीचं आहे माझं, कारण माऊ सू करतेच आणि मी तिला काही डायपर वगैरे वापरत नाही. आणि इथे ना तिने काय केलं, तर चिमटा फेकून दिला होता खाली. तर तिचे म्हणजे बाबा उभे होते म्हणून बरं झालं, त्यांनी मग दोरी सोडायला सांगितली. मी ती दोरी सोडली आणि चिमटा वर घेतला पिशवीत टाकून. तर अशी कुटाणे करते, इतकी कुटाणे करते ना, काही पण असो फेकून देते.
त्यानंतर इथं आमच्या मायलेकीचं फेवरेट काम चालू होतं, ते म्हणजे कुरकुरे खायचं काम. आणि मला पहिल्यापासून कुरकुरे आवडतात आणि आता पण आवडतात खूप. आणि तेच आमचं चाललं होतं, मग तिला खाऊ घातलं मी आणि मस्त झोपी घातलं तिला. त्यानंतर मी लगेचच पोळ्या करायला लागले. म्हटले झोपलेली आहे तोपर्यंत स्वयंपाक करून घेते, कारण इशूच्या पप्पांना डब्बा द्यायचा बाकी होता त्यामुळे. आणि ते आधीच जातात कामावर, पटकन लवकर जातात ते सकाळी. त्यांना नंतर त्यांचं जे कामावरचा मुलगा आहे ना, तो येत असतो डब्बा घ्यायला सगळ्यांचे, तर त्याच्यामुळे मग नंतर देत असते मी टिफिन त्यांना. आणि गरम गरम त्यांना आवडतं खायला, त्यामुळे मी नंतरच देत असते. आणि इथे चालू होतं माझ्या पोळ्या करायचं काम. तर आज ॲप्रॉन वापरलं होतं मी, खूप दिवसानंतर घातलं, कारण धावपळीच्या याच्यातनं लक्षातच राहत नाही ते घालायचं. आणि मग म्हटलं आज घालूच. ते आपल्याला खूप म्हणजे कपडे खराब होऊन चाललेत वापरायचे, पण असं वाटतं की खूप जुने पुराणे कपडे, त्यामुळे म्हटलं आज वापरावाच आता हे काही पण करून. त्यानंतर मी ना इथं गवारीच्या शेंगा घेतल्या होत्या. आज मला गवारीची भाजी करायची होती, तर गवारीच्या शेंगा अशा छान धुवून घेतल्या आणि शेंगदाण्यात करायची होती. लाल लाल भाजी असते शेंगदाण्यामध्ये, तुम्हाला माहीत असेल. तर इथं खोबरं भाजत होते मी, शेंगदाणे भाजलेले होते आणि शेंगदाणे भाजले त्याच्यामध्ये ना. तर या भाजीसाठी ना मिक्सरमध्ये आपण जे वाटतो ना वाटण, त्याला पाणी बिलकुल पण टाकायचं नसतं, फक्त कोरडं असं वाटून घ्यायचं होतं ते. तर मी ते वाटून घेत होते इथे. आणि पाणी बिलकुल नाही टाकायचं, एकदम आपण चटणी करतो ना शेंगदाण्याची तशी, पण थोडंसं बारीक, कारण ते भाजीमध्ये खूपच असं कचर लागतं, त्यामुळे एकदम बारीक असं शेंगदाणे वाटून घ्यायचे. काय झालं माहिती आहे का, हे जे वाटण वाटलं ना मिक्सरमध्ये, तर त्याच्यामध्ये मी शेंगदाणे आपलं काय बोलतात त्याला, लसूण टाकायचंच विसरले. तर माझं डोकंच काम करत नाही की व्हिडिओच्या मध्ये शूट करायची नादात मी विसरून जाते. तर मी आता जुगाड लावते, लसूण आता सोलते आणि त्याला ठेचून एकदम बारीक. तर जसं की तुम्ही बघितलं, इथं मी गवारच्या शेंगा धुतल्या होत्या, तर त्या चांगल्या अशा फ्राय केल्या. तर ना आत्ताच मी भाजी टाकली आहे आणि एवढ्यात माऊ उठली आमची. काल तुला चटका कुठं लागला होता बाई? दाखव चटका कुठं लागला होता काल. काल ना आमच्या हातावर चहा सांडला, हे बघू शकतो तुम्ही, फोड आलेत तिला, हे बघा. चहाच्या पातीला डायरेक्ट हात घातला तिने, है ना. अग्गाव येते, अग्गाव. तिकडे बघ. तर तिथे 12:30-1 वाजता ना अशा मेंढ्या आल्या होत्या खाली येऊन ना, त्या माणसाचा आवाज येत होता, खूप ओरडत होता तो. तर मी सहज बाहेर येऊन बघितलं, तर इतक्या साऱ्या मेंढ्या दिसल्या. मी लगेच माऊला पण घेऊन आले बाहेर, तर तिचं चालू होतं बकरी बकरी. म्हणलं बकरी नाही, ती मेंढ्या आहेत. त्यानंतर 2 वाजता इशू घरी आली शाळेतून. मी तिला घेऊन आले आणि अर्धा तास तिला थोडंसं खेळू दिलं. मी म्हटलं शाळेत पण अभ्यासच करते. मग त्याच्यानंतर तिला म्हटलं आधी अभ्यास करून घे. ती कारण झोपत पण नाही दुपारची. त्यामुळे तिला म्हटलं मग अभ्यास कर, कारण संध्याकाळची एक तर पावसाळा लाईट जाते ना, त्यामुळे तिला म्हटलं अभ्यास कर. चला तर मग आजच्या पुरती इतकंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. चला तर मग बाय.